हॅलो, मी प्रियंका. तुमचं स्वागत आहे कोकणी व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, त्यांनी 2 रोपं आणली होती, एक तुळशीचं आणि जास्वंदाचं. तर सकाळी सकाळी त्यांनी ते दोन्ही पण रोपं कुंडीमध्ये ट्रान्सफर केली होती. म्हणजे तुळस लावून दिली होती आणि मग जास्वंदाचं झाडसुद्धा लावून दिलं होतं. त्यानंतर मग आम्ही फ्रेश वगैरे झालो सगळेजणं आणि आजच्या नाश्त्याला मी मॅगीचं सँडविच बनवणार आहे. सोपे आहेत बनवायला. आपण जसे सँडविच बनवतो तसेच बनवायचे आहेत, फक्त आपण आधी मॅगी शिजवून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता, मी एका साईडला म्हणजे ब्रेडच्या एका साईडला केचप लावले आणि एका साईडला मिओनीज लावले आणि त्यानंतर मग शिजवलेली मॅगी ठेवली आणि नंतर मग आपल्याकडे जे सॅलड असेल म्हणजे कांदा टोमॅटो किंवा तुमच्याकडे भोपळी मिरची वगैरे किंवा काकडी वगैरे असं काय असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊन त्यात वापरून फ्राय करून घेऊ शकता. आता मी फ्राय करायचं तुम्हाला शूट करायचं विसरले, त्यामुळे ते दाखवलं नाही. त्यानंतर मग जी लसूण आणि आलं घेऊन आले होते ते सुद्धा व्यवस्थित स्टोअर करून घेतलं आणि खालीच आमच्या इथे गल्लीत आमच्या इथे हातगाडी आला होता. त्याने मटार आणि हे गाजर घेऊन आले होता. तर मी सुद्धा मग ते खूप ताजे होते तर मग दोन्ही पण 1-1 किलो घेऊन आले, कारण मला मटार स्टोअर करून ठेवायचे होते. नंतर एकदा मटारचं सीझन संपला की त्यानंतर जर फ्रोझन मटार आणायचे म्हटले तर ते खूप महाग मिळतात. म्हटलं आपण ह्यावेळेस फ्रोझन मटार तयार करून घेऊया. मी ही पहिल्यांदाच रेसिपी म्हणजे फ्रोझन मटार करून ठेवणार आहे, कारण याआधी मी कधी स्टोअर करून ठेवले नाही, कारण मला मटार खायला आवडत नाही, कारण ते खूप गोड लागतात चवीला. त्यामुळे पण म्हटलं यावेळेस आपण स्टोअर करून ठेवूया. तर मी आधी मटार व्यवस्थित सगळे सोलून घेतले. आम्ही सगळ्यांनाच कामाला लावलं होतं. मी लसूण सोलायचे होते त्यामुळे लसूणसुद्धा सोलून घेतले आणि मटार सोलून घेतले. त्यानंतर मग ते सोलून झाल्यानंतर व्यवस्थित धुवून घेतले, कारण मातीचे हात लागतात त्याला, त्यामुळे ते धुवून घेतल्यानंतर मग गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्यात थोडीशी साखर टाकली आणि मग मटार त्यामध्ये टाकून दिले. आता हे असे सगळे मटार वरती आल्या. त्यानंतर मग 2 मिनटं शिजवून झाल्यानंतर मग गॅस बंद करून दिला आणि त्यानंतर सगळे मटार म्हणजे जास्त वेळ शिजवले नाहीत, 2 मिनटंच फक्त शिजवले. ते पण मी यूट्यूबवरती व्हिडिओ पाहूनच हे बघितलं आणि मगच प्रोसेस करायला सुरुवात केली. तर जशी वाटाणे वरती आले तसे मी ते गॅस बंद केला आणि मग एक कापड अंथरून दिलं आणि त्याच्यावरती मग हे असे थंड व्हायला ठेवलेत. एका व्हिडिओमध्ये तर बर्फाच्या पाण्यात टाकायला सांगितलं होते, पण ते माझ्या लक्षात नाही आलं. मी डायरेक्ट कापडावरच अंथरून दिले आणि त्यानंतर मग असे थंड करायला ठेवले, व्यवस्थित पुसून घेतले आणि थंड करून झाल्यानंतर मग माझ्याकडे प्लॅस्टिकचा डबा आहे, पण म्हटलं जर आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तर प्लॅस्टिकचा डबा रोज फ्रीझरमध्ये ठेवून तडकेल, त्यामुळे म्हटलं प्लॅस्टिकच्या पिशवीतच आपण ठेवून देऊया. म्हणून मग अशा 2 प्लॅस्टिकच्या पिशव्या मी तयार केल्या आणि त्यानंतर मग ह्या दोन्ही पिशव्या मी फ्रीझरमध्ये ठेवून दिल्या. तुम्हाला लवकरच मी 3 ते 4 दिवसांनी त्या मटाराची अवस्था दाखवेनच, कसं झालेत ते, खराब झालेत की नाही ते, कारण मी सुद्धा पहिल्यांदाच केले. मलासुद्धा बघायचेच आहेत की खराब होतात की नाही, की माझ्यात काही चूक झाली आहे. त्यानंतर आमच्याकडे खूप वेळ होता, यांना सुट्टी होती, तर मग आम्ही गोधडी शिवायला घेतली. एक तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल पॅच मारलेलं गोधडीला. आज तर पूर्ण मोठी गोधडी शिवायची ठरवलेली, कारण ती खूप फाटली होती, खूप दिवसाची होती. तर ती अर्धवट ठेवलेली, म्हणजे 4 बाजू घेतले कोणा मारून आणि त्यानंतर मग आम्ही फिरायला जायला ठरवलं. तर मंदिरात जायचं असल्यामुळे मी आज साडी नेसली होती. तर आम्ही सगळे तयार झालो आणि आम्ही निघालो फिरायला जायला. तर आधी तर आमचं ठरलं होतं की महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊया. स्वारगेटजवळच आहे ते महालक्ष्मीचं मंदिर. त्यानंतर आम्ही बाहेर जेवायला जायचं होतं, त्यामुळे मग थोडं उशिराच निघालो होतो. तर मग आधी पहिलं महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो. तिथं काही शूट करता आलं नाही, बाहेरचं जेवढं तुम्हाला दाखवता आलं तेवढंच आम्ही शूट केलं आहे, कारण आतमध्ये मंदिराचं वगैरे किंवा मूर्तीचे शूटिंग केलेलं चालत नाही, त्यामुळे मी काही जास्त शूट नाही केलं. तर आम्ही आता इथे मंदिरात येऊन पोहोचलो आहे आणि मंदिरात आल्यानंतर मी पहिल्यांदाच, म्हणजे मला वाटते मी पुण्याला 9 वर्ष झाली मी पुण्याला आहे आणि पहिल्यांदाच मी महालक्ष्मीच्या मंदिरात जाते, त्यामुळे आता पहिल्यांदाच निघाले म्हटल्यावरती ओटी तर भरणं साहजिकच आहे. मग मी ओटी घेतली, मंदिरात ओटी भरली आणि त्यानंतर म्हटलं आमच्याकडे वेळ होता खूप, तर मग काय करायचं, तर मग आम्ही ठरवलं चला गणपतीच्या मंदिरात जाऊया, जवळच तर आहे. मग आम्ही सारसबागेतल्या मंदिरात
मंदिरात आलो. तिथे थोडा वेळ टाईमपास केला, मंदिरात देवाच्या पाया पडलो आणि मग बागेत थोडा वेळ टाईमपास केला. तुम्हाला वाटेल की मी रोजच सारसबागेतल्या गणपतीला येते, तर माझ्यासाठी माझा बाप्पा म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. जसे माझ्या घरातले महत्त्वाचे आहेत तसेच माझ्यासाठी माझा बाप्पा महत्त्वाचा आहे. यांना जेव्हा केव्हा सुट्टी असेल तेव्हा मी गणपतीच्या दर्शनाला येतेच, कारण दुसरा कुठे फिरायला जाण्यापेक्षा म्हटलं बाप्पाचं दर्शन केल्यावर थोडं भारी वाटतं आणि जो काही थकवा असतो 8 दिवसाचा 15 दिवसाचा मानसिक आणि शारीरिक, तो थकवा निघून जातो. तर आता आमच्याकडे आम्ही निघालो होतो हॉटेलला जायला, तर त्याआधीच शनी मंदिरातलं मंदिर लागलं, तर तिथं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही येऊन पोचलो हॉटेलला. तर हे त्यांच्या मित्राचं हॉटेल आहे. आम्ही खूप पासून जायचं ठरवलं होतं, पण आज आमचं त्याचा मुहूर्त लागला होता. तर नॉनव्हेज खायचं त्यांची इच्छा होती आणि तिकडे नॉनव्हेजच जास्त चांगलं मिळतं. जेवून झाल्यावर आम्ही घरी आलो, त्यानंतर मग आईस्क्रीम खाल्लं. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. भेटू उद्या, बाय.